EVM ही अत्याधुनिक पद्धत आहे, पण आता EVMने विश्वास गमावलेला आहे. मी ज्या उमेदवाराला मतदान केलं, त्याच उमेदवाराला माझं मत पोहोचलं याची खात्री आज कोणीही देऊ शकत नाही. मतदान अधिकाऱ्यांनी म्हणायला हवं होतं, तुम्ही कोणत्याही मतदारसंघातलं सांगा, तिथली सगळी मतं आम्ही व्ही-व्ही-पॅटमधली मोजू आणि ती जुळतायत बरोबर हे दाखवून देऊ. मार्कडवाडीच्या लोकांनी स्वतःहून आपली मतं तपासायचा प्रयत्न केला, पण त्यालासुद्धा शासनाने विरोध केला. बॅलेट पेपरबाबतची ही घटना पहा. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामधील असलोद गाव इथं दारूबंदीसाठी मतदान झालं. या मतदानामध्ये दारूबंदीच्या बाजूने सगळा निकाल जाहीर झाला. त्याची आकडेवारीसुद्धा जाहीर झालेली आहे. गावातील महिला मतदार 1216, त्यापैकी 677 महिलांनी मतदान केलं. 612 मते दारूबंदीच्या बाजूने तर 49 मते विरोधात पडली आणि 16 मते बाद झाली. हिशोब अगदी बरोबर जुळतोय. हेच जर EVMवर झालं असं तरी मतं जुळली असती काय? फेरमतमोजणीला अर्ज केला तर व्ही-व्ही-पॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जात नाहीत. सर्व डाटा डिलीट करून मशीन व्यवस्थित काम करते काय एवढंच पाहिलं जातं. आपण दिलेले मत त्याच उमेदवाराला मिळाले आहे याची खात्री मतदार करून घेऊ शकत नाही. मतदान अधिकारी, पोलीस आणि न्यायालय यांच्याबद्दल अजिबात विश्वास राहिलेला नाही. म्हणून EVM हटाव देश बचाव एवढाच नारा शक्य आहे.